नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे नाशिक ग्रामीण प्रश्नपत्रिका 2024. त्यामधील आज आपण GSचे 25 प्रश्न इन डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ज्याची PYQवर कमांड त्यालाच मार्केटमध्ये डिमांड. आणि ह्या आपल्या सिरीजचा ही आजची 5वी प्रश्नपत्रिका आहे. तर वेळ न घालवता चला सुरुवात करू पहिल्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 1. पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या भूगोलमधील नदी प्रणालीवर. पहिला प्रश्न आहे की यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही. नाहीला अंडरलाईन करा. यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही. तर आता तुम्हाला याचं उत्तर, योग्य उत्तर काय आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे वैनगंगा ही नदी नाशिकमधून वाहत नाही. वैनगंगा ही नदी वाहते कशी, तर वैनगंगा ही नदी उत्तर ते दक्षिण अनुक्रमे वैनगंगा ही नदी अशी वाहते. वैनगंगाबद्दल इन डिटेल माहिती आपण थोड्याच वेळानं पाहणार आहे. तर वाहते नाशिक जिल्ह्यातून कोणकोणत्या नद्या वाहतात, तर एक गोदावरी वाहते, वैतरणा वाहते आणि चेराई वाहते. वाहत कोणती नाही, तर वैनगंगा वाहत नाही. चला वैनगंगाबद्दल आपण आता थोडक्यात माहिती पाहू. वैनगंगा वैनगंगाचा उगम कुठं होतो, तर मैकाल पर्वतरांगमध्ये MP या ठिकाणी वैनगंगेचा उगम होतो. वैनगंगा ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे आणि वैनगंगाची एकूण लांबी ही 295 किलोमीटर इतकी आहे. आता वैनगंगाच्या उपनद्या पाहू, कारण की येणाऱ्या परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणती वैनगंगेची उपनदी आहे किंवा नाही. तर वैनगंगेच्या उपनद्या कोणत्या आहेत? एक आहे सूर, दुसरी चुलबंदी, गाढवी आणि एक कटराणी. ह्या आहेत कोणत्या? ह्या आहेत डाव्या किनाऱ्यावरून मिळणाऱ्या नद्या. आणि उजव्या किनाऱ्यावरून मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? कनाह, नाग, मूल, अंधारी आणि पटारी. कनाहच्या 2 उपनद्या आहेत, त्या कोणत्या आहेत? एक आहे पेंच आणि एक आहे कोलार. आलं मित्रांनो लक्षात? वैनगंगाबद्दल माहिती पूर्णच्या पूर्ण. वैनगंगा MP तिचा उगम होतो, 295 किलोमीटर तिची लांबी, आणि मैकाल पर्वतरांगमध्ये तिचा उगम होतो. त्याच्या डाव्या किनाऱ्यावरूनच्या सर्व उपनद्या बघितल्या आणि उजव्या किनाऱ्यावरील सर्व आपण उपनद्या पाहिलेल्या आहेत. आता एक्स्ट्रा माहिती तुम्हाला सांगतो की नाग या नदीवर नागपूर हे शहर वसलेलं आहे आणि या नाग नदीवरूनच नागपूर हे नाव नागपूरला पडलेलं आहे. इराई ह्या नदीवर कोणतं शहर वसलेलं आहे, तर चंद्रपूर हे शहर इराई या नदीवर वसलेलं आहे. चला पुढे पाहू आपण. वर्धा आणि वैनगंगाचा प्रवाह हा कसा आहे, तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं यांचा प्रवाह कसा आहे, उत्तर ते दक्षिणेकडून यांचा प्रवाह आहे. चला वैनगंगाबद्दल आपण डिटेल माहिती पाहिलेली आहे. आता आपण 2 नंबरला पाहू. वैतरणा नदी. ही वैतरणा नदी पर्यायामधील वैतरणा नदी ही कोणती नदी आहे, तर ही कोकणातील एक नदी आहे. वैतरणा नदी ती कोकणातील सर्वात लांब नदी आहे. तिची लांबी किती आहे, तर 154 किलोमीटर लांब आहे आणि ती कुठे जाऊन मिळते, तर अरबी समुद्राला जाऊन मिळते. येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला हमखास प्रश्न येईल की कोकणातील सगळ्यात लांब नदी कोणती, तर ती वैतरणा. आता काही वेळेला काय होतं की काही पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, उल्हास पण दिलेला आहे. काय दिलेलं आहे मित्रांनो? उल्हास पण दिलेला आहे. पण उल्हासची लांबी ही 122 किलोमीटर आहे आणि वैतरणाची लांबी ही किती आहे, 154 किलोमीटर आहे. चला पुढचं बघू आपण कोणती नदी, त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. गोदावरी नदी. आता हा नाशिक ग्रामीणचा प्रश्न असल्यामुळं नाशिक जिल्ह्यावर प्रश्न विचारलेला आहे. गोदावरी नदीचा उगम कुठं होतो? गोदावरी नदी उगम होतो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे. गोदावरी एकूण किती किलोमीटर आहे, तर 768 किलोमीटर आहे. गोदावरी कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते, तर ती महाराष्ट्रामधून वाहते, तेलंगणामधून वाहते आणि आंध्र प्रदेशमधून राहते. गोदावरी नदी कोणत्या उपसागराला जाऊन मिळते, तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आणि गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा असं सुद्धा म्हणतात. ह्या बेसिक गोष्टी मित्रांनो पहिल्यांदा पाठ करा. ॲडव्हान्स गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या पुढं जसं प्रश्न येतील तसं तुम्हाला मी ॲडव्हान्स गोष्टी सांगत जाईल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. योग्यला अंडरलाईन करा मित्रांनो. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. प्रश्न पडलेला आहे इतिहासावर. त्यातील कोणावर? गांधीजीवर प्रश्न पडलेला आहे. गांधीजींनी केलेले
चळवळी आणि चळवळी सुरू झालेलेचे वर्ष असा हा प्रश्न विचारलेला आहे. त्यातलं काय विचारायचं आपल्याला? योग्य. आता पहिलं काय दिले बघा, चंपारण सत्याग्रह किती दिला आहे? 1923. हे काय आहे मित्रांनो? चुकीचं आहे. दुसरं बघा, भारत छोडो चळवळ कधी दिली आहे? 1944. चुकीचं आहे मित्रांनो, कारण की ही चळवळ कधी? 1942ची आहे. तिसरा काय प्रश्न दिला आहे? खेडा सत्याग्रह. खेडा सत्याग्रह किती तारीख दिली? 1916. हे पण मित्रांनो काय आहे? चुकीचं आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? योग्य जोडी ओळखा. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? असहकार चळवळ किंवा असहकार आंदोलन हे कधी चालू झालं? 1920 साली. त्याचं योग्य उत्तर काय आहे? असहकार आंदोलन 1920. चला, आता महात्मा गांधीजींच्याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती पाहूया. महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला? तर यांचा जन्म झाला 2 ऑक्टोबर 1869ला पोरबंदर, गुजरात या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आता आपल्याला काय पाहायचं आहे पहिल्यांदा, की महात्मा गांधीजींच्या कोणकोणत्या चळवळी होत्या ते आपल्याला पाहायचं आहे. आता पहिली चळवळ होती ती कोणती? चंपारण्य सत्याग्रह कधी? 1917. दुसरी कोणती चळवळ होती? अहमदाबाद गिरणी लढा, तो कधी होता? 1918. आणि तिसरी चळवळ कधी होती? खेडा सत्याग्रह, तो कधी होता? 1918 साली. आता याबद्दल तुम्हाला एक ट्रिक सांगतो, हे कसं लक्षात ठेवायचं. तर ह्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. CAK म्हणजे केक. सी म्हणजे काय? तर मित्रांनो सी म्हणजे काय? चंपारण्य सत्याग्रह, अ म्हणजे अहमदाबादचा गिरणी कामगार लढा आणि के म्हणजे काय? खेडा सत्याग्रह. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तारीख पण तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. 1917, 1918, 1918. चला डिटेलमध्ये एक आपण एक्सप्लेनेशन पाहू. आता चंपारण्य सत्याग्रह कुठे झाला? बिहारमध्ये. हा गांधीजीचा पहिला कोणता होता? सविनय कायदेभंगाचा प्रयोग होता. तेथे कोण होतं? की राजकुमार शुक्ला यांनी गांधीजीला बोलवलेलं होतं. आणि महाराष्ट्रामधून कोण होतं तिथं? तर अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वैश्यपाल ह्या 2 महिला तेथे होत्या. येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न पडेल की चंपारण्य सत्याग्रहात महाराष्ट्रातील कोणत्या 2 महिलेचा सहभाग होता? तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की पहिली महिला कोण होती? अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वैश्यपाल. आणि हा चंपारण्य कशासाठी झालता? तर हा जी काही इंग्रजांनी नीळ पिकाची जी सक्ती केली होती त्याच्यासाठी हा लढा होता. चला दुसरा पाहू आपण. अहमदाबाद गिरणी लढा. हा अहमदाबाद गिरणी लढा काय होता? की गिरणी कामगारांनी संप केलता की त्यांचा भत्ता आणि बोनस वाढवण्यासाठी हे अहमदाबाद गिरणी कामगार लढा होता. आणि हा लढा काय आहे? गांधीजीचं याला काय म्हटलं जातं? पहिलं उपोषण म्हटलं जातं. चला तिसरा आपण पाहू खेडा सत्याग्रह. खेडा सत्याग्रह कधीचा आहे? 1918. तो कशासाठीचा आहे? सारा माफीसाठी आहे. आणि खेडा सत्याग्रहामध्ये कोण व्यक्ती सहभागी होते? तर वल्लभभाई पटेल, इंदुलाल याज्ञिक आणि यालाच खेड्या सत्याग्रहालाच काय म्हणलं जातं? पहिला असहकार म्हणलं जातं. तुमच्या मित्रांनो लक्षात आलं पाहिजे की आता येणाऱ्या परीक्षेला पुढच्या पोलीस भरतीला 2025-26च्या पोलीस भरतीला असा प्रश्न येईल की पहिला असहकार कोणता? पहिलं उपोषण कोणतं गांधीजीचं? आणि पहिलं सविनय कायदेबंधू कोणतं? हे तुम्हाला एका मिनिटात लक्षात आलं पाहिजे. प्रश्न वाचले तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की याचं उत्तर काय आहे. चला पुढं आपण पाहू. आता पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 3 की भारतीय राज्यघटना काय विचारलेलं आहे? राज्यघटनेवरचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली? आतापर्यंत आपण 4 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन केलं आणि ह्या 4 पैकी मला वाटतं कमीत कमी 2 ते 3 प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न आहे आणि हा 4था प्रश्न रिपीट आहे 5व्या प्रश्नपत्रिकेत. भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली? तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? 26 जानेवारी 1950. आता ह्या ठिकाणी काय होतं? मुलांचं प्रत्येक वेळी कन्फ्युजन होतं की एक स्वीकृतीची तारीख असते आणि एक अंमलबजावणीची तारीख असते. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही की स्वीकृती कधी झाली आणि अंमलबजावणी कधी झाली. आता तुमचा मुद्दा इथं क्लिअर करून टाकतो मित्रांनो की भारतीय राज्यघटना तिची स्वीकृती कधी झाली? तर 26 नोव्हेंबर 1949ला तिची स्वीकृती झाली. आणि अंमलबजावणी त्या घटनेची कधीपासून चालू झाली? अंमलबजावणी कधीपासून चालू झाली? तर 26 जानेवारी 1950 पासून त्याचा अंमलबजावणी चालू झाली. ह्या 2 तारखा आणि ह्या 2 गोष्टी, एक कोणती गोष्ट? स्वीकृती आणि दुसरी गोष्ट कोणती? अंमलबजावणी.
ह्या गोष्टी आणि ह्या शब्द मित्रांनो लक्षात ठेवा आणि प्रश्न सोडवताना ह्या प्रश्नावर हायलाईट करत जावा. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 14 की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा इकॉनॉमिक्सचा RBI मधील प्रश्न आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय आहे? हा प्रश्न करंट अफेअरचा त्या रिलेटेड 2024चा प्रश्न आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? शशिकांत दास हे कोण आहेत? विद्यमान RBIचे गव्हर्नर आहेत. तर चला आपण आता RBI बद्दल माहिती पाहू. RBI म्हणजे काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काय आहे? देशाची सर्वोच्च संस्था आहे आणि ही आपल्या भारताची मध्यवर्ती बँक आहे. RBIचं मुख्यालय कुठे आहे? तर RBIचं मुख्यालय मुंबई येथे आहे. RBIची स्थापना, येणाऱ्या परीक्षेला हमखास प्रश्न, RBIची स्थापना आणि RBIचा ॲक्ट. RBIची स्थापना कधी झाली मित्रांनो? 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झाली आणि RBI ॲक्ट कधीचा आहे? 1934चा. चला एक्स्ट्रा माहिती पाहू आपण. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? पाठच मित्रांनो, ह्या 3 गोष्टी एकदम मरेपर्यंत पाठ पाहिजेत. RBIचे पहिले गव्हर्नर कोण आहेत? ऑसबॉर्न अर्कल स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर आहेत. पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत? तर CD देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत. आणि सर्वाधिक काळ असणारे गव्हर्नर कोण आहेत? वेणुगोपाल रामाराव हे सर्वाधिक काळ असणारे गव्हर्नर आहेत. आता तुम्हाला असा बी RBI प्रश्न येणाऱ्या परीक्षेला की RBIचं आर्थिक वर्ष कोणतं किंवा जमा खर्चाचं वर्ष कोणतं? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 5 की खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. आता विधान 1, विधान 2 आणि विधान 3 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे मित्रांनो? विधान 1, विधान 2 आणि विधान 3 दिलेलं आहे. चला पहिलं विधान वाचू आपण. विधान क्रमांक 1 काय दिलेलं आहे की यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी आहेत. बघा विधान क्रमांक 1 हे काय? पूर्णच्या पूर्ण बरोबर आहे. यंग इंडिया हे वर्तमानपत्र कुणाचं आहे? तर महात्मा गांधीचं आहे. त्याचबरोबर महात्मा गांधीचे अजून कुठली वर्तमानपत्र आहेत? तर इंडियन ओपिनियन आहे, यंग इंडिया आहे, नवजीवन आहे आणि हरिजन आहे. पाठच तुमचं या ठिकाणी पाठच झालं पाहिजे की महात्मा गांधीजींची वर्तमानपत्रे कोणती? इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन आणि हरिजन. चला दुसरा पर्याय बघू आपण. विधान 2 दादाभाई नौरोजी यांनी रास्ता गोपाळ हे वर्तमानपत्र लिहिलेलं आहे. हे पण विधान काय मित्रांनो? बरोबर आहे. आता दादाभाई नौरोजी यांची वर्तमानपत्रे तुमची पाठच पाहिजेत. एक आहे त्यांचं कोणतं? रास्ता गोपतार आत्ताच विचारलेला प्रश्न. आणि दुसरं कोणतं आहे? इंडिया. चला तिसरा पर्याय पाहू आपण. तिसऱ्या पर्यायामध्ये काय दिले? न्यू इंडिया या वर्तमानपत्राची सुरुवात कोणी केली? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. हे काय आहे? चुकीचं आहे. न्यू इंडिया या वर्तमानपत्राची सुरुवात कोणी केली? तर ॲनी बेझंट यांनी केलेली आहे. कोणी केलेली आहे न्यू इंडिया वर्तमानपत्राची सुरुवात? ॲनी बेझंट यांनी केलेली आहे. आणि दुसरं कोण आहेत? बिपिनचंद्र पाल हे न्यू इंडियाची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? विधान 1 आणि 2 बरोबर. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6 भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य. राज्यघटनेचा प्रश्न आहे. मूलभूत कर्तव्य ही राज्यघटनेतील खालीपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत? काय विचारलेलं आहे? राज्यघटनेची मूलभूत कर्तव्य. चला पहिल्यांदा एक्सप्लेनेशन सांगतो आणि प्रश्नाचं उत्तर परत तुम्ही सांगा मला काय. मूलभूत कर्तव्ये मूळ घटनेमध्ये आपल्या देण्यात आलेली नव्हती, तर ती ॲड करण्यात आली. नंतर कोणाच्या शिफारशीनुसार ॲड करण्यात आली? तर ती सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 1976ची समिती होती, त्यांच्या शिफारशीनुसार ॲड करण्यात आली. मूलभूत कर्तव्य हे कोणाच्या आपण घटनेतून घेतली? तर आपण रशियाच्या घटनेतून घेतली. तर 3 जानेवारी 1977ला घेतली. म्हणून 3 जानेवारी हा दिवस बघा मित्रांनो, 3 जानेवारी हा दिवस मूलभूत कर्तव्य दिन म्हणून पाळला जातो. येणाऱ्या परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जाईल की 3 जानेवारी. तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की 3 जानेवारी म्हणले की मूलभूत कर्तव्य. आता पुढे बघा काय दिले. सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटना दुरुस्ती. एकच मिनिट सॉरी मित्रांनो. 42वी घटना दुरुस्ती 1976नुसार भाग 4A ॲड करण्यात आला. आणि त्यात कोणतं कलम ॲड करण्यात आलं? 51A, 51 किंवा
सुरुवातीला किती मूलभूत कर्तव्य होती तर 10 आणि नंतर 86 घटना दुरुस्ती 2002 नुसार 11K 11वं मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलं आणि ते 11K कोणतं मूलभूत कर्तव्य आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? 151 अ. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7 की महाराष्ट्राच्या भूगोलचा मृदेवरचा हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो? काय विचारलेले? महाराष्ट्रातील जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो? तर तो कोठे आढळतो? कोकणात आढळतो. जांभा खडक मित्रांनो कोठे आढळतो? कोकणात आढळतो. आता मृदा आणि ते कोठे कोठे आढळते हे आपण थोडक्यात पाहू. एक रेगूर मृदा आणि कापसाची मृदा माहीत आहे. एकूण किती? 75% भाग आपला व्यापलेला आहे आणि तो कोठे आहे? दख्खनच्या पठारावर रेगूर मृदा आणि काळी मृदा आहे. आता पहा तांबडी मृदा कोठे आहे? एक गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि भंडारा या ठिकाणी काय आहे? तांबडी मृदा. आणि जांभी मृदा कुठे आहे? तर कोकण या भागात जांभी मृदा आहे. आताच आपल्याला या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला तांबड्या मृदेवर प्रश्न विचारला जाईल. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 8 हा इतिहासावरील प्रश्न आहे. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? आता काय दिलेलं आहे पहा. पुरुषाची नावे दिलेली आहेत आणि त्यांचं जन्मठिकाण दिलेलं आहे. आता पहिलं कोण दिलेलं आहे पहा. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म भंगूरमध्ये झाला. भंगूर हे कोणतं आहे? नाशिकमध्ये आहे. पहिलं क्रमांक बरोबर आहे. दुसरं शहीद भगतसिंग यांचा जन्म कुठे झाला? अमृतसरमध्ये झाला. हे चुकीचं आहे. त्यांचा जन्म पंजाबमधील बांगा या ठिकाणी त्यांचा जन्म बांगा गाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? अयोग्य जोडी ओळखा. मग ही काय आहे? अयोग्य जोडी आहे. आता पुढे बघा. लोकमान्य टिळक यांचा जन्म कुठे झाला? रत्नागिरीमध्ये झाला. हे पण बरोबर आहे. चौथा पण पर्याय बरोबर आहे. तो काय आहे? शिवराम हरिराजगुरू यांचा जन्म कुठे झाला? तर तो झाला खेडमध्ये झाला. खेड हे कुठे आहे? पुणेमध्ये आहे. मित्रांनो या गोष्टी आहेत. आता हा पहिला पर्याय, हे जे 4 पर्याय आहेत ना हे तुमचे पाठच असले पाहिजेत. विनायक दामोदर सावरकरचा जन्म कुठे झाला? भंगूरमध्ये झाला. लोकमान्य टिळकांचा जन्म कुठे झाला? रत्नागिरीमध्ये झाला. आणि शिवराम राजगुरू याचा जन्म कुठे झाला? तर खेडमध्ये. ह्या गोष्टी तुम्ही प्रश्न नुसतं सोडवत जाऊ नका. तर ह्या गोष्टी तुम्ही पाठ करत चला. सारखे रिव्हिजन करत चला. चला प्रश्न क्रमांक 9 आपण पाहू की खालील दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य पर्याय निवडा. काय विचारलेलं आहे? बरोबर पर्याय निवडा. आता काय बघा. विधान क्रमांक 1 दिलेला आहे की लोकसभेसाठी, राज्यघटनेचा हा प्रश्न आहे, लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा ही 25 वर्षे आहे. बघा मित्रांनो हे वाक्य काय आहे? पूर्णपणे बरोबर आहे. आणि विधान 2 काय दिलेलं आहे की राज्यसभेसाठी उमेदवारांची किमान मर्यादा हे 35 वर्ष आहे. हे मित्रांनो पूर्ण चुकीचं आहे. का चुकीचं आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगेल. आता पहा. संसदमध्ये कोण कोण येतं? तर पहिला मुद्दा येतो राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिन्हीची मिळून संसद असते. येणाऱ्या परीक्षेला जर प्रश्न पडला संसद म्हणजे काय आणि पर्यायात खाली दिलं राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा आणि तिन्ही बरोबर, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे याचं उत्तर काय? तिन्ही बरोबर. कलम काय? 79 ते 122 कलम आहे त्याचं. आता 79 काय सांगितलेलं आहे पहा. 79 काय सांगितलेलं आहे की आत्ताच सांगितलेला मुद्दा की संसद ही कुणाची मिळून बनलेली असेल? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा याची मिळून बनलेली असेल. आता पुढे बघा. 79 कलम बघितलं. कलम 80 पहा. 80 कलममध्ये काय सांगितले? राज्यसभेवर एकूण सदस्य संख्या किती आहे? 245 सदस्य संख्या आहे. आणि ती 245 सदस्य संख्या कोणत्या अनुसूचीत दिलेली आहे? तर ती 4थ्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. त्या 245 मधील 12 सदस्य हे राष्ट्रपतीद्वारा नामनिर्देशित आहेत. आणि ते कोणत्या गोष्टीतून नामनिर्देशित आहेत? साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवा. मित्रांनो लक्षात ठेवा ह्या गोष्टी तुम्ही पाठच केल्या पाहिजे त्या, कारण की ह्याच्यावर येणाऱ्या परीक्षेला 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. आता ह्या अनुसूचीवर 100% न 1,01,000% प्रश्न येणार. ह्या कलमावर सुद्धा 100% प्रश्न येणार. ह्या संख्येवर सुद्धा 100% प्रश्न येणार म्हणजे येणारच. चला पुढे पाहू. 338 कुणाचे?
तर घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशचे सदस्य किती आहेत? 338 आहेत. त्यात सर्वात जास्त कोणाचे आहेत? यूपीचे किती? 31. महाराष्ट्राचे किती आहेत? 19. आणि तमिळनाडूचे 3 नंबरला किती आहेत? 18. पाठच मित्रांनो, पाठच म्हणजे पाठच करा हे मित्रांनो, हमखास प्रश्न. यूपीची सदस्य संख्या किती? 31. महाराष्ट्राची किती? 19. आणि तमिळनाडूची किती? 18. वयोमर्यादा आताच तुम्हाला सांगितलं. हा प्रश्न कशावर आहे? तर याच्यावर प्रश्न आहे. वयोमर्यादा किती आहे? राज्यसभेसाठी वयोमर्यादा 30 आहे. किती वयोमर्यादा आहे राज्यसभेसाठी? 30. आणि राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान वय इथं किती दिलेलं आहे मित्रांनो? 35 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 35 दिलेलं आहे. आणि 35 कुणासाठी आहे? तर हे 35 जे आहे ते कुणासाठी आहे? राष्ट्रपतीसाठी 35 आहे. आता राज्यसभेचा कार्यकाल. राज्यसभेचा कार्यकाल कसा असतो पहा. राज्यसभेचा कार्यकाल कसा असतो? 6 वर्ष असतो. आणि 2 वर्षानं 1/3 सदस्य 2 वर्षानं निवृत्त होत असतात. चला, हा घटक संपला. कलम 80. आता पुढचा आपण बघू कलम 81. 81 कलमामध्ये काय दिलेलं आहे? तर 81 कलमामध्ये दिलेलं आहे लोकसभा. लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर 543 लोकसभेची सदस्य संख्या आहे. राज्याचे एकूण किती? 524. केंद्रशासित प्रदेशांचे 19. आणि नामनिर्देशित सदस्य किती आहेत? 2. नामनिर्देशित सदस्य किती आहेत? 2. पण ते 2 सदस्य आता काय मुद्दा झालेला आहे? त्यांची नेमणूक कोण करतं? तर त्यांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. ॲग्लो इंडियनचे 2 सदस्य असतात. पण 104वी घटना दुरुस्ती 2019 नुसार हे 2 ॲग्लो सदस्य रद्द करण्यात आलेले आहेत. आता पुढे बघा. केंद्रशासित प्रदेशांचे किती सदस्य आहेत? दिल्लीचे टोटल किती आहेत? 7. जम्मू काश्मीरचे मिळून 5. आणि बाकी प्रत्येकाचे एक असे टोटल किती आहेत? 19 सदस्य आहेत. पुढे पाहू. यूपी राज्यांचं मिळेल तर यूपीचं सगळ्यात जास्त 80. महाराष्ट्र एकूण 48. आणि आता मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगितली मित्रांनो. ट्रिक काय सांगितलेली आहे ती व्यवस्थित पहा मित्रांनो. काय ट्रिक सांगितलेली? समीना यांचे सदस्य किती? 1. समीना म्हणजे काय? समीना म्हणजे 1 नंबरला काय? स म्हणजे काय? सिक्कीम. म म्हणजे काय? मिझोराम. आणि ना म्हणजे काय? नागालँड. सिक्कीम, मिझोराम आणि नागालँड यांची सदस्य संख्या किती आहे? 1 आहे. ह्या 100% येणाऱ्या घटकावर तुम्हाला मी सांगतो याच्यावर हमखास 1,01,000% येणाऱ्या परीक्षेत 1,01,000% याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणारच या घटकावर. किंवा तुम्हाला करंट अफेअरमध्ये येणारी घटना दुरुस्ती विचारली जाईल. किंवा हे लोकसभेचं कलम विचारलं जाईल. आणि लोकसभेचं वय किती आहे मित्रांनो? 25 वर्ष आहे. आलं लक्षात तुमच्या मित्रांनो? चला पुढे जाऊ आपण आता. प्रश्न क्रमांक 10 की खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. काय विचारलेलं आहे? खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. आता पर्याय काय? आता हा 2 नंबरपासून बघा. जागतिक महिला दिन कधी असतो? सगळ्यांना माहीत आहे 8 मार्च. हे काय आहे? बरोबर आहे पूर्णपणे. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी? 28 फेब्रुवारी. हे पण बरोबर आहे. कारगिल विजय दिवस कधी आहे? 26 जुलै. हे पण बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे मित्रांनो? अयोग्य पर्याय विचारलेला आहे. तर अयोग्य पर्याय काय आहे? मराठी राजभाषा गौरव दिन हा 21 मार्चला नसून मित्रांनो हा कधी आहे? 27 फेब्रुवारीला आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो की ही प्रश्नपत्रिका 1 सोडवताना आपलं 4 दिनविशेष पाठ झालं. आपल्याला सेपरेट दिनविशेष वाचायची गरज असणार नाही किंवा नवीन येणारी कोणती गोष्ट सेपरेट वाचायची गरज पडणार नाही. जसं आपण पुढे जाऊ तसं प्रत्येक गोष्ट आपली एकदम परफेक्ट आणि क्लिअरच होत जाणार आहे. चला पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 11. सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता हा महाराष्ट्राच्या भूगोलमधील लोकसंख्या घटकावर प्रश्न विचारला आहे. आणि त्यातील घनतावर हा प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या जिल्ह्याची आहे? तर त्याचे उत्तर काय आहे? सगळ्यात कमी घनता कोणाची आहे? गडचिरोलीची. आणि ती किती आहे मित्रांनो? 74 आहे. चला डिटेलमध्ये पाहू आपण. महाराष्ट्राची घनता डिटेलमध्ये पाहू आपण. ती कधी होती? आता सध्या किती आहे? 365. 2011 साली किती होती? 2001 साली किती होती? 315. आता किती आहे? 365. आता कमीवर आपल्याला प्रश्न विचारला आहे तर पहिल्यांदा आपण कमी बघू. कमीमध्ये काय? गडचिरोली 74, परत सिंधुदुर्ग, परत चंद्रपूर, परत रत्नागिरी आणि 5 नंबरला काय आहे? नागपूर. पाठच. पहिल्यांदा काय आहे? गडचिरोली, परत सिंधुदुर्ग,
परत चंद्रपूर आणि परत काय रत्नागिरी. आणि जास्त घनतेवर काय आहे पहा, जास्त घनतेमध्ये कोण आहे, जास्त घनतेमध्ये मुंबई उपनगर. आता तुम्हाला हे 74 मित्रांनो पाठच पाहिजे, 74 घटना. आणि मुंबई उपनगराची किती, 20,980, हे पण पाठच पाहिजे. नंतर मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि 5 नंबरला काय आहे, 5 नंबरला आपण काय दिलेलं आहे तर मित्रांनो सॉरी 5 नंबरला आपण विभाग दिलेला आहे. आलं तुमच्या लक्षात की ही 4 पहिली पाठच असली पाहिजे. सगळ्यात जास्तमध्ये काय आहे, मुंबई, मुंबई शहर, ठाणे, पुणे. आणि सर्वात कमीमध्ये गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि रत्नागिरी. आणि हे मी काय दिलेलं आहे, विभाग दिलेला आहे. सगळ्यात जास्त कोणत्या विभागात लोकसंख्या आहे असा जर प्रश्न पडला तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे कोकण विभागात आहे. आणि सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या विभागात आहे तर ते आहे नागपूर विभागात आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 12वा. BCG ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो क्षयरोगासाठी वापरली जाते. आता क्षयरोग हा रोग कशाने होतो तर हा जीवाणूजन्य रोग आहे क्षयरोग. हा मुद्दा एक प्रश्न तुमचा इथे क्लिअर झाला. तो कसा होतो, कशामुळे होतो, कोणत्या जीवाणूमुळे होतो तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे तो होतो. क्षयरोगाचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाचा शोध लावला. हा कसला रोग आहे, संसर्गजन्य रोग आहे. त्याच्यावर लस कोणती दिली जाते हाच प्रश्न पडलेला आहे. त्याच्यावर लस कुठली दिली जाते, BCG. येणाऱ्या परीक्षेत लॉंग फॉर्मवर प्रश्न विचारला जाईल म्हणजे जाईल. तुम्हाला मी पुढचा पेपर दावणार आहे की ठाण्याचा, त्यामध्ये लॉंग फॉर्मवर कमीत कमी 4 ते 5 प्रश्न आहेत. BCG म्हणजे काय, बॅसिली कॅल्मेटी ग्युएरिन. लक्षात तुमच्या, हे तुम्ही पाठच करा. BCG बॅसिलिन क्लॅमेटी ग्लुएरिन. आता 1997साठी क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली. याच्यावर पण पुढच्या परीक्षेला तुमच्या लक्षात येईल की याच्यावर आत्ता ह्या 2024च्या 10 पेपरवर प्रश्न पडला आहे. 10 पेपरवर कमीत कमी रिपीट हा प्रश्न झालेला आहे ह्याच पेपरमध्ये. तर तो कोणता कार्यक्रम आहे, डॉट्स. त्यालाच काय म्हणतात, त्याचा लॉंग फॉर्म काय असतो, डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. लक्षात आलं तुमच्या मित्रांनो. हा डॉट्स हा प्रश्न काय विचारला होता की डॉट्स हा कार्यक्रम कोणत्या रोगाबद्दल वापरला जातो. डॉट्स हा कार्यक्रम कोणत्या रोगासाठी वापरला जातो तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा क्षयरोगासाठी वापरला जातो. आता दिवस, आता इथंच हा दिवस पाठ करा. 24 मार्च काय, क्षयरोग दिवस. तुमच्या लक्षातच आलं पाहिजे, डोळं झाकून लक्षात आलं पाहिजे. 24 मार्च क्षयरोग दिवस. आणि त्याचं औषध कुठलं दिलं जातं, स्टेट्रोमायसिन हे औषध दिलं जातं. आता मित्रांनो तुम्हाला झोपीत कुणी बी पोलीस भरतीला हा प्रश्न किंवा GSला कुठेही प्रश्न पडला क्षयरोग, एवढी माहिती बेसिक तुमची पाठ म्हणजे पाठच पाहिजे, तोंडपाठ. क्षयरोग, रॉबर्ट कॉक, संसर्गजन्य रोग असतो, त्याच्यावर लस दिली जाते. BCG 1997ला कार्यक्रम आणला तो कोणता होता, डॉट्स डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. हा कशामुळे रोग होतो, जीवाणूमुळं. त्याचं नाव काय, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. आणि क्षयरोगाचा दिवस काय आहे, 24 मार्च. आणि त्याचं औषध कोणतं दिलं जातं, स्टेट्रोमायसिन. हे तुमचं पाठच झालं पाहिजे, तोंडपाठ म्हणजे तोंडपाठच. चला प्रश्न क्रमांक 13 पाहू आपण की 2024 खाली 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार देण्यात घोषित झालेला नाही. बघा प्रश्न नीट वाचा, नाहीवर प्रश्न विचारलेला आहे. काय विचारला आहे, पुन्हा एकदा नाहीवर प्रश्न विचारलेला आहे की भारतरत्न खालीपैकी कोणाला मिळाला नाही तर त्याचं योग्य उत्तर काय आहे, पद्मा सुब्रमण्यम. 2024 साली कुणाला मिळाला, चौधरी चरण सिंगला मिळाला, लालकृष्ण अडवाणी मिळाला आणि कर्पुरी ठाकूरला मिळाला. हा प्रश्न भारतरत्न चालू घडामोडीमधील पुरस्कार या घटकावरील हा प्रश्न आहे. चला प्रश्न क्रमांक 14 काय विचारलेला आहे, भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं योग्य आहे उत्तर आहे मित्रांनो, त्याचं पहिलं अध्यक्ष आहेत रतन टाटा. आता थोडक्यात माहिती पाहूया. राष्ट्रीय गुंतवणूक आयोग स्थापना कधी झाली, राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाची डिसेंबर 2004ला त्याची स्थापना झाली. अध्यक्ष कोण होतं, रतन टाटा हे अध्यक्ष होते. याच घटकावर हा प्रश्न विचारलेला आहे. आणि ह्याचा उद्देश काय होता किंवा ह्याचा हेतू काय होता, भारताला एक आकर्षक गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून जागतिक स्तरावर प्रोत्साहित करणे, हे त्याचा उद्देश होता. चला पुढचा प्रश्न बघू आपण पाहू. प्रश्न क्रमांक 15
शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? काय विचारलेलं आहे? कोणता देश सदस्य नाही? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जपान. यामध्ये रशिया आहे, पाकिस्तान आहे आणि भारत पण सुद्धा आहे. आता याबद्दल जी काही मी माहिती सांगतोय मित्रांनो ती तुमची तोंडपाठच असली पाहिजे. शांघाय सहकार्य संघटना याची स्थापना कधी झाली? 15 जून 2001 साली. मुख्यालय कुठं आहे? बीजिंग, चीन. येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला हमखास याच्यावर प्रश्न विचारला जाईल की मुख्यालय कुठं आहे. सदस्य कोण कोण आहेत? चीन, भारत, पाकिस्तान, इराण, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान ह्याचं काय आहेत? सदस्य देश आहेत. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 16 हा प्रश्न विचारलेला आहे इतिहासमधील 1857च्या घटनेवर हा प्रश्न विचारलेला आहे. त्यात काय दिलेलं आहे? योग्य जोडी ओळखा. 1857च्या उठावातील ठिकाणे आणि ठिकाणाचं नेतृत्व कोणी केलं? काय केलं? ठिकाणाचं नेतृत्व कोणी केलं यावर प्रश्न विचारला आहे. त्यातलं आपल्याला काय विचारलं? योग्य जोडी ओळखा. तर योग्य उत्तर काय आहे? दिल्ली. 1 नंबरच पर्याय. दिल्लीला उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर बहादूर शाह जफर दुसरा यांनी उठावाचं नेतृत्व केलं. याचं योग्य उत्तर आहे. आता चुकीचं काय आहे? झाशीला नेतृत्व कोणी केलं? राणी लक्ष्मीबाई. यांनी पर्यायात काय दिले? नानासाहेब पेशवे. हे पूर्ण काय चुकीचं आहे. लखनौला उठावाचं नेतृत्व कोणी केलं? बेगम हजरत महल. यांनी काय दिले? मंगल पाटे. हे काय आहे? चुकीचं आहे. आता कानपूरला कोणी नेतृत्व केलं? नानासाहेब पेशवे यांनी केलं. यांनी काय दिले? राणी लक्ष्मीबाई नेवाळकर दिलेला आहे. आलं तुमच्या लक्षात? आता 1857च्या उठावाच्या रिलेटेड महाराष्ट्राच्या बद्दल काही आपण थोडक्यात गोष्टी पाहू. 1857चा उठाव आणि महाराष्ट्र. त्यात आता कोणी कोणी उठाव केला? आता येणाऱ्या परीक्षेला असा प्रश्न विचारेल महाराष्ट्राचे रिलेटेड प्रश्न विचारतील. हा प्रश्न कशा रिलेटेड विचारला आहे? भारताच्या रिलेटेड विचारलेला आहे. आता महाराष्ट्राच्या रिलेटेड हा प्रश्न विचारतील. आता जमखंडीत कोण होतं? आप्पासाहेब पटवर्धन. सोलापूरमध्ये कोण होतं? व्यंकप्पा नाईक. पेठमध्ये कोण होतं? भगवंतराव देशमुख. कोल्हापूरमध्ये कोण होतं? रामजी शिरसाट. आणि चिमासाहेब रामजी शिरसाट यांचा उठाव कोणी मोडून काढला? तर तो कोणी मोडून काढला? जेकब या इंग्रज अधिकाऱ्यानं उठाव मोडून काढला. याच्यावर MPSCला 3 ते 4 वेळा प्रश्न आतापर्यंत विचारलेला आहे आणि रामजी शिरसाटावर पण 2 ते 3 वेळा प्रश्न आतापर्यंत विचारलेला आहे. आता नरदुंगमध्ये कोणी उठाव केला? बाबासाहेब भावे यांनी केला. औरंगाबादमध्ये कोणी उठाव केला? फिदा अली यांनी केला. आणि सातारा येथे कोणी केला? रंगो बापूजी गुप्ते यांनी केला. याच्यावर पण आत्तापर्यंत भरमसाठ प्रश्न पडलेले आहेत. हे तुम्ही पाठच करा मित्रांनो. पाठ म्हणजे तोंडपाठच करा. तुम्हाला झोपीत तर विचारलं पेठ तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की भगवंतराव देशमुख. सातारा विचारलं तर रंगो बापूजी गुप्ता तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 17 भारताचे खालीलपैकी कोणते राज्य हे भूतान या देशाच्या सीमेलगत नाही विचारले? म्हणजे भूतानच्या सीमा कोणकोणत्या आहेत असं विचारलेलं येणाऱ्या परीक्षेला विचारतील. आता विचारलेलं आहे की नाही म्हणून. त्याचं एक उत्तर काय आहे? नागालँड आहे. मग लागून कोणत्या सीमा आहेत? पश्चिम बंगाल आहे, अरुणाचल प्रदेश आहे आणि सिक्कीम पण लागून आहे. आता तुम्हाला भूतान नकाशात कुठं आहे ते दावतो मी. हे काय आहे? भूतान आहे. आता कोणतं देश लागून आहे पहा. हा कोणता देश लागून आहे? हा आहे अरुणाचल प्रदेश. बरोबर. हा भाग कोणता आहे? हा भाग आहे आसामचा. हा इथे थोडासा भाग कोणाचा लागलेला आहे? पश्चिम बंगालचा लागलेला आहे. आणि हे तर पूर्णच्या पूर्ण काय आहे? सिक्कीम आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. आता हे एकदम तुमच्या डायग्रॅमॅटिकली एकदम तुमच्या डोक्यात फिट बसलेलं असेल. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 18 अधिकृत महाराष्ट्र गीतेचे बोल हे कोणी लिहिलेले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर कोण आहे? वि.पु. काळे यांनी लिहिलेलं आहे. आता येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला विपू काळेचा फुल फॉर्म विचारतील. तर काय आहे? वसंत पुरुषोत्तम काळे. त्यांची कोणती पुस्तकं आहेत ते पण विचारतील. त्यांचं पुस्तक आहे पार्टनर, विपुर झा आणि ही वाट एकटीची. ही त्यांची पुस्तकं आहेत. कोणाची? विपू काळेची. पाठच इथल्या इथंच मित्रांनो पाठ करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत 2025-26च्या भरतीमध्ये मी गॅरंटी देतो कमीत कमी तुम्ही करंट जर व्यवस्थित केलं ना तर तुम्हाला 22-23 मार्क पडणार म्हणजे पडणारच. आता
पर्याय बघा काय दिलेला आहे, वि दा करंदीकर दिलेला आहे. वि दा करंदीकर यांचा लॉंग फॉर्म आहे विष्णू वामन, नाही सॉरी मित्रांनो. आता बघा कोण दिलेले आहेत एक नंबरला पर्यायला, कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव काय आहे, विष्णू वामन शिरवाळकर. यांचा जन्म कुठे झाला, पुणे. आणि कुसुमाग्रज यांची कोणती कोणती पुस्तकं आहेत, एक आहे नटसम्राट. या नटसम्राट या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो. परत साखरपुडा आणि वाऱ्यावरच्या चिमण्या. आता येणाऱ्या परीक्षेला असा प्रश्न विचारेल की कुसुमाग्रज यांच्या कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, तर कोणता आहे ते, नटसम्राट. चला पुढे पाहू कोण, वि दा करंदीकर. कोण पाहू, वि दा करंदीकर. वि दा करंदीकरांचा लॉंग फॉर्म काय आहे, गोविंद विनायक करंदीकर. यांचा जन्म कुठे झाला, घालवली रत्नागिरी येथे यांचा जन्म झाला. कुठे झाला, घालवली रत्नागिरी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि त्यांची कोणकोणती पुस्तकं आहेत, अष्टदर्शन. आणि कविता कोणती आहे, देणाऱ्याने देत जावे. आता मित्रांनो, ज्याप्रमाणे ज्ञानपीठ पुरस्कार नटसम्राट या पुस्तकाला मिळाला, त्याचप्रमाणे अष्टदर्शने या पुस्तकाला सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे करंदीकर यांच्या. चला पुढं प्रश्न क्रमांक 19 पाहू की मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे. तर याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे तो म्हणजे कोणता आहे, त्वचा. काय आहे, त्वचा हा सगळ्यात मोठा अवयव आहे. आता छोटे आतडे. आता येणाऱ्या परीक्षेला प्रश्न विचारला की छोटे आतडे किती मीटर लांब आहे, तर किती लांब आहे, 5 ते 7 मीटर. मोठे आतडे किती आहे, 1.5 मीटर आहे. आणि मोठ्या आतड्याच्या सुरुवातीलाच अपेंडिक्स नावाचा आपला काय घटक आहे तो असतो, तो आता नामशेष झालेला आहे. आता मेंदूबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. याचं योग्य उत्तर काय आहे, त्वचा. मेंदूचं वजन किती, साधारणपणे 1300 ते 1400 ग्रॅम मेंदूचं वजन आहे. मेंदू हा सर्व शरीराला संवेदना देत असेल तरीसुद्धा स्वतः मेंदू कसा आहे, असंवेदनशील असतो. दर मिनिटाला मेंदूला किती, 700 ml ते 1 लिटर रक्त वाहते दर मिनिटाला मेंदूमधून. सामान्य माणसाचा IQ किती असतो, 100 असतो. 140+ IQ कुणाचा असतो, इंटेलिजंट माणसाचा असतो. आणि 70पेक्षा कमी IQ कुणाचा असतो, मानसिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीचा हा 70- हा IQ असतो. 2020 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. बेकिंग सोडा हा केमिस्ट्रीचा प्रश्न आहे. बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट. काय आहे योग्य उत्तर, सोडियम बायकार्बोनेट. आणि त्याचा फॉर्म्युला आहे, काय आहे फॉर्म्युला, NaHCO3. आता येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला काय विचारतील, आता काय विचारलं सोडियम बायकार्बोनेट, तर येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला धुण्याच्या सोड्याबद्दल विचारतील की धुण्याच्या सोड्याचं कोणतं नाव आहे, तर त्याचं नाव आहे सोडियम कार्बोनेट. आणि त्याचा फॉर्म्युला कोणता आहे, Na2CO3 हा त्याचा फॉर्म्युला आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. 21वा प्रश्न क्रमांक. हा प्रश्न आहे करंटचा रिलेटेड हा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक कोणत्या खेळाडूनं बनवलेलं आहे, तर कोणत्या खेळाडूनं बनवलेलं आहे, रोहित शर्मा यांनी बनवलेलं आहे. चला पुढचा पाहू आपण प्रश्न क्रमांक 22वा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती हे आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात. त्याचं योग्य उत्तर आहे आर्थिक आणीबाणीचं कलम 360. आता एक्सप्लेनेशन बघू आपण. राष्ट्रीय आणीबाणी 3 आणीबाणी असतात. एक राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट त्यालाच म्हटलं जातं राज्य आणीबाणी, आणि आर्थिक आणीबाणी. आता त्यांचं कलम कसं आहे, राष्ट्रीय आणीबाणी 352, राष्ट्रपती राजवट 356 आणि आर्थिक आणीबाणी 360. ह्या 360वरच मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे सध्या. ह्या 360वरच प्रश्न विचारलेला आहे. आता थोडक्यात माहिती पाहू आपण, थोडक्यात डिटेलमध्ये माहिती पाहू आपण. पूर्णच्या पूर्ण आणीबाण्या तुमच्या एकदम डोळ्यासमोर पाठच करून घेतो. आता त्यांची घोषणा कोण करतं, की राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा राष्ट्रपती करतो कॅबिनेटच्या मान्यतेनं. राष्ट्रपती राजवटची कोण करतं, राष्ट्रपती. आणि आर्थिक आणीबाणीची पण घोषणा कोण करतं, राष्ट्रपतीच करतो. मान्यता त्यांना किती महिन्याच्या आत मिळाली पाहिजे, राष्ट्रीय आणीबाणीसाठी 1 महिन्याच्या आत, राष्ट्रपती राजवटमध्ये 2 महिन्याच्या आत, आणि आर्थिक आणीबाणीसाठी 2 महिन्याच्या आत. कालावधी किती आहे,
तर 6 महिन्यापर्यंत कालावधी, एकदा आणीबाणी चालू झाल्यापासून 6 महिन्यापर्यंत कालावधी असतो, तो किती बी वेळा वाढवता येतो. राष्ट्रपती राजवटचा किती असतो? 6 महिने परत आणि जास्तीत जास्त 3 वर्ष. आणि आर्थिक आणीबाणीला मर्यादा नाही, ते किती पण दिवस चालू राहू शकतं. आता बहुमत आणि आणीबाणी मान्यता करण्यासाठी बहुमत कसं लागतं? तर राष्ट्रीय आणीबाणीसाठी विशेष बहुमत लागतं, राष्ट्रपती राजवटसाठी साधे बहुमत आणि आर्थिक आणीबाणीसाठी सुद्धा साधे बहुमत लागतं. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्ही एकदम तोंडपाठ म्हणजे तोंडपाठच केल्या पाहिजेत. काय केलं पाहिजेत? तोंडपाठ म्हणजे तोंडपाठच केलं पाहिजेत. येणाऱ्या परीक्षेला तुमचा ह्याच्यावरचा एकही प्रश्न चुकणार नाही, एवढी गॅरंटी मी देतो या गोष्टीवर, आणीबाणीवरील. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 23 की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे बारगीर, असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास म्हणतात. चला आपण पुढला प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रात नाही वर विचारलं? काय प्रश्न विचारलेला आहे? महाराष्ट्रात नाही. आता तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, नवेगाव महाराष्ट्रात आहे, गुगामळ अमरावतीमध्ये महाराष्ट्रात आहे, चांदोली सांगली सातारा महाराष्ट्रात आहे. आता ह्याचं योग्य उत्तर काय आहे? केवलादेवी हे महाराष्ट्रात नाही, तर हे कोठे आहे? हे आहे भरतपूर राजस्थानमध्ये, या ठिकाणी हे अभयारण्य आहे. आता महाराष्ट्रातील अभयारण्य, राष्ट्रीय अभयारण्य आपण थोडक्यात पाहू. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय अभयारण्य आहेत? तर 6 राष्ट्रीय अभयारण्य आहेत. पहिलं बघा, ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यात आहे, 115 किलोमीटर लांब आहे आणि तिथं मगर पालनासाठी उत्तम असं क्षेत्र आहे ताडोबा या ठिकाणी. ताडोबा कुठं आहे? चंद्रपूर. आता पुढचं बघा, 2 नंबर काय? गुगामळ अमरावतीमध्ये 1288 किलोमीटर, म्हणजे सगळ्यात मोठं जर प्रश्न विचारला तर सगळ्यात मोठं कोणतं आहे? गुगामळ अमरावती 1288, त्या ठिकाणी उडत्या खाडीचा निवासस्थान आहे. 3 नंबर बघा, चांदोली कुठं आहे? सांगलीमध्ये आहे. सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी या ठिकाणी चांदोली आहे. चांदोलीच अभयारण्य काय म्हटलं जातं? फुलपाखरांचा स्वर्ग असं म्हटलं जातं. पुढचं बघा, नवेगाव कुठे आहे? गोंदे या ठिकाणी आहे. 5 नंबर लावा, पेंच कुठं आहे? नागपूर या ठिकाणी आहे. आणि 6 नंबरचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे. हे काय आहे? सर्वात लहान आहे, 103 किलोमीटर. या ठिकाणी काय आहेत? कान्हेरी लेण्या, तुळशी आणि पवई तलाव 2 आहेत. आलं तुमच्या लक्षात मित्रांनो? आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे पाठच पाहिजे की सर्वात मोठं कोणतं आहे? अमरावतीचं ठिकाण आहे, अमरावतीचं गुगामळ आहे. आणि सर्वात लहान काय आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे सगळ्यात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. ह्या 6च्या 6 राष्ट्रीय उद्यान तोंडपाठ करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25 की खाली दिलेल्या विधानाला अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. काय विचारलेलं आहे? योग्य तो पर्याय निवडा. विधान क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे? दुहेरी शासन पद्धत ही भारतामध्ये वॅरन हेस्टिंग यांनी सुरू केली. हे मित्रांनो काय आहे? चुकीचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? कोणी सुरू केली? तर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सुरू केली. त्यामुळं पर्याय क्रमांक 1, विधान क्रमांक 1 हा काय आहे? चुकीचा आहे. आता विधान क्रमांक 2 मध्ये काय दिले बघा, दुहेरी शासन पद्धत ही सर्वप्रथम बंगाल या प्रांतात सुरू केली. हे काय आहे? पूर्णच्या पूर्ण बरोबर आहे. म्हणून ह्याचं उत्तर काय आहे? फक्त विधान 2 बरोबर. चला मित्रांनो, अशा तऱ्हेनं आपलं नाशिक ग्रामीण प्रश्नपत्रिकेचं GSचं पूर्णच्या पूर्ण ॲनालिसिस झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला याचा 100% फायदा होणार, ही 100% गॅरंटी मी स्वतः देतो. तुम्ही फक्त हे जर व्हिडिओ केलं आणि ह्या प्रश्नपत्रिकेचं एक्सप्लेनेशन जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला GSसाठी बाकी दुसरं काहीसुद्धा करण्याची गरज नाही मित्रांनो. धन्यवाद.